श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय करावे? पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र ही सर्वांनाच आनंद देते. आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदाने रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असे मानले जाते. हा उत्सव 16 ऑक्टोबर आश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 करायचा असतो. भगवान इंद्र, माता लक्ष्मी, भगवान कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. भगवान इंद्र, लक्ष्मी माता, कुबेरदेव या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कर कमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धनधान्य देईल असे ती म्हणते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच, पण मृत्यूनंतर परलोकताही सद्गती मिळते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. पूजा मांडणी विधी. मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेवावी. कुबेराचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेवावी. तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा किंवा गडवा त्यात पाणी भरून त्यावर आंब्याच्या पानांचा डहळा इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवावे. रांगोळीने भरीव गोल पाटावर किंवा चौरंगावर चंद्राचे प्रतीक म्हणून बनवा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी. ठीक रात्री 12:39 दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. हा दुधाचा प्रसाद घेतल्याने सर्व दुःख रोग नष्ट होतात असा समज आहे. 12:39 पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवतांची हळद, कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळसी पत्र तोडून ठेवावे, कारण संध्याकाळच्या वेळी तुळसी पत्र तोडू नये. दुधात एक तुळसी पत्र टाकावे व त्याचा नैवेद्य अर्पण करावा व प्रार्थना म्हणावी. ऋण रोगाद्री दारिद्र्यमयाम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. उपरोक्त सुपाऱ्या जपून ठेवून दरवर्षी पूजेला त्याच सुपाऱ्या वापराव्यात. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी. त्यात श्री स्वामी समर्थ मंत्र 11 माळी जप करावा. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ जप करावी. श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ जप करावी. श्री कुबेर मंत्र 1 माळ जप करावी. 16 वेळा श्री सुक्त म्हणावे. श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणावा. गीतेचा 15वा अध्याय 1 वेळा म्हणावा. एवढी सेवा केली तरी पुरेशी राहील, पण सेवा करताना सहकुटुंब एकत्रित येऊन यात सहभागी व्हावे. हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजेच श्री. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे.
सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई असे म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांवरून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे हे ती पाहते. झोपलेल्या आळशी लोकांवरती रागवते. पण जे सेवा, उपासना, जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती मात्र लाभते. कोण जागतय, कोण जागृती करतय यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले गेले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करत आहे किंवा कोण करत नाही हे तो पाहत असतो. वारंवार तो कोजागर्ती असे विचारतो. यावरून हे रूढ झाले कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी साक्षात देने लक्ष्मी खूप खुश असते आणि ती पृथ्वीला भेटायला येते. तेव्हा जे भक्त जागरण करून कीर्तन, भजन आणि पूजा विधीमध्ये व्यस्त असतात त्यांना ती अखंड लक्ष्मी प्राप्तीचा वर देते. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी मंत्राचा कमळगट्टा माळेने 108 वेळेस जप करावा. मंत्र: ओम श्रीं ह्रीं श्री कमलेय कमलायेय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री ओम महालक्ष्मीय नमः. याने सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते. महादेवाने मस्तकावर चंद्र धारण केलेला असल्यामुळे महादेवाची पूजा केल्यास चंद्रदेवही प्रसन्न होतात. या पौर्णिमेला महादेवानिमित्त हा उपाय केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महादेवाला खीर नैवेद्य दाखवावा. खीर घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये तयार करून ठेवावी. नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्या वेळाने खीर प्रसाद स्वरूपात ग्रहण करावा. याने मानसिक शांती व आर्थिक क्षेत्रात लाभ होतो. शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेची रात्र औषधी गुणयुक्त असते. या योगामध्ये ग्रहण करण्यात आलेल्या औषधाचा लाभ लवकर होतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो त्याचप्रमाणे या पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रभावाने आपल्याला आरोग्यदायी लाभ होतो. यामुळे काही काळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात अवश्य बसावे. याने त्वचा उजळते आणि मनाला देखील शांती मिळते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थोडा वेळ चंद्राकडे पहा. याने डोळ्यांची शक्ती वाढेल. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हनुमानासमोर चौमुखी म्हणजेच 4 वातींचा दिवा लावावा. दिव्यामध्ये 4ही वाती 4 दिशांकडे असतील अशा प्रकारे दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे. हनुमान चालिसा माहीत नसल्यास श्रीराम जय जय राम जय जय राम हा जप करावा. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला तिच्या चरणी 5 सुपाऱ्या अर्पण करा. दुसऱ्या दिवशी ही सुपारी वाळून लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. त्यामुळे तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही असे सांगितले जाते. पैशाची आवक वाढते. कोजागिरी पौर्णिमेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये 4:30 ते 6 वाजेच्या दरम्यान 1 लोटा जल घेऊन त्यात 5 बेलपत्र ठेवून 1 कमलगट्टा ठेवून भगवान चंदेश्वर महादेवाच्या नावाने
भगवान शंकराला अर्पण करावे. आपली जी इच्छा मनोकामना असेल ती त्यांना प्रार्थना करावी आणि विनंती करावी आणि की आमचे हे काम सफल व्हावेत. म्हणून शरद पौर्णिमेला अर्पण केल्यानंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत काय फळ मिळते हे आपल्याला जरूर कळेल. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता साक्षात चंद्रलोकातून पृथ्वी लोकावर अवतरते आणि विचारते, कोण जागृती? याचा अर्थ कोण जागे आहेत. तर याचा अर्थ असा नाही की कोण जागी आहेत. याचा अर्थ असा आहे की कोण कष्ट करत आहेत, कोण प्रयत्न करत आहेत, कोण रात्रीपर्यंत जागून काम करत आहेत. जो व्यक्ती प्रयत्न करतो त्या माणसाला यश मिळते. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करावे आणि ज्ञानाची उपासना करायची, प्रयत्न करायचे. चंद्राला आठवलेच्या वेळी दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. घराचा जो उंबरठा आहे त्या ठिकाणी स्वस्तिक काढायचे आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची उपासना करायची, लक्ष्मीची पूजा करायची आणि आरती देखील करायची. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे विशेष उपाय जरूर करावेत. एक अखंड तांदूळाचा दाणा आपल्या हातात घेऊन शिवलिंगावर समर्पित करा आणि त्यावर एक बेलपत्र समर्पित करावे. त्या बेलपत्राच्या दांडीचा भाग आपल्याकडे असावा अशा प्रकारे समर्पित करा आणि त्यावरती एक लोटा जल अर्पण करावे. आपली मनोकामना बोलून भगवान चंद्रमौलीचे स्मरण करावे. याने आपली इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होते. पिंपळाचे एक पान घेऊन त्यावर थोडेसे तांदूळ ठेवावेत आणि पौर्णिमेच्या रात्री ते पान आपल्या हातावर घेऊन आपल्या डोळ्यांना लावून शरीरावरून स्वतः उतरून दरवाजापाशी ठेवून द्यावे. पौर्णिमेची रात्र पूर्ण होईपर्यंत तिथेच ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी त्या तांदळाचा वास घेऊन वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. कितीही रोगाने त्रस्त असाल तरीही आराम मिळतो. पिंपळाचे एक पान 52,000 ब्राह्मणांची साक्षी करतो. कोजागिरी पौर्णिमेला ही सर्वोत्तम पौर्णिमा मानली जाते. आरोग्य, संपत्ती आणि आनंद मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा सर्वात खास आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीचे पृथ्वीवर आगमन झाल्यामुळे भक्तांना ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी चंद्राच्या किरणांमधून अमृत वर्षा होतो, जे आरोग्यासाठी औषधाचे काम करते. यामुळेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध चंद्रप्रकाशात ठेवले जाते आणि नंतर त्याचे सेवन केले जाते. हे दूध अमृतासारखे बनतात. या दिवशी चंद्राची उपासना देखील मानसिक शांतीसाठी योग्य मानली जाते. या दिवशी श्रीकृष्णाने गोपियांसोबत एक महारास निर्माण केली होती, जो मानव आणि देवतांनाही पाहायला भाग पाडले होते. कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला. या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते असे म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमेला निशिता काल मुहूर्तावर देवीला दूध अर्पण केल्याने आर्थिक सुख वाढते असे मानले जाते. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला तिच्या चरणी 5 सुपाऱ्या अर्पण करा आणि त्यानंतर सांभाळून ठेवाव्यात. त्यामुळे आपली धनसंपत्ती वाढते. पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला 4 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या कापुरासोबत जाळून सर्वत्र घरात पसरून द्यायच्या आहेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा कधीही प्रवेश करणार नाही. परत 4 लवंगा घेऊन यासोबत लाल कापडात घ्याव्यात. यानंतर महालक्ष्मी आणि कुबेरजींचे ध्यान करून घरातील पूजेच्या खोलीत बसून
देशी तुपाची ज्योत प्रज्वलित करा आणि त्यात लवंगाची जोडी ठेवा. उरलेल्या 2 लवंगांना खऱ्या भक्तीने महालक्ष्मीचे रूप समजून लाल कापडात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. तुम्हाला एवढेच करायचे आहे, मंत्र नाही, तंत्र नाही. असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा अवघ्या काही दिवसातच पूर्ण होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल. तुम्हाला इतके पैसे मिळतील. तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे उपाय करत असताना त्याबद्दल कोणाला सांगू नये आणि दुसरी म्हणजे उपायावर तुमची खरी श्रद्धा असायला हवी. नारद पुराणानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या फिकट चंद्र प्रकाशात देवी लक्ष्मी निशिरथ काळात तिच्या वाहनावर घुबडावर स्वार होऊन वराला आणि अभयाला तिच्या कमळाच्या फुलात घेऊन पृथ्वीवर फिरते. जे लोक या रात्री जागृत राहून लक्ष्मीची पूजा करतात त्यांच्यावर लक्ष्मीची अपार कृपा होते. ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक षडोपचार पद्धतीने देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांच्या कुंडलीत श्री सूत कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम पाठ करतात, ज्यांना संपत्ती नसते आई त्यांना संपत्ती देते. इच्छित जीवन साथी मिळवण्यासाठी, लग्न करू इच्छितांसाठी या दिवशी आणि रात्री भगवान रजनीश म्हणजेच चंद्राची पूजा करावी. शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. म्हणूनच देशाच्या अनेक भागांमध्ये शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यांना इच्छित वर मिळतो. उत्तम आरोग्यासाठी या रात्री चंद्राच्या किरणांनी अमृताचा वर्षाव केला जातो. शरद पौर्णिमेच्या शीतल प्रकाशात खीर ठेवण्याची परंपरा आहे. खिरीमध्ये दूध, साखर आणि तांदूळ मिसळण्याचे घटक देखील चंद्र आहेत. यामुळे यामध्ये चंद्राचा प्रभाव जास्त असतो. जेव्हा चंद्राची किरणे 3-4 तास खिरीवर पडतात तेव्हा ती खीर अमृतासारखी बनते, जो प्रसाद म्हणून खाल्ल्यास वर्षभर निरोगी राहते. त्याचे शरीर मजबूत आणि तेजस्वी बनते. निसर्ग उपचार रुग्णालयांमध्येही खीर काही औषधांमध्ये मिसळून दिल्याने रुग्णांना अतिशय चांगला फरक पडतो. ही खीर पित्त कमी करणारी, शीतल करणारी, सात्विक असल्याने वर्षभर सुख आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. दृष्टी वाढवण्यासाठी शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे टक लावून बघितल्याने दृष्टी सुधारते. प्रत्येक व्यक्तीने शरद पौर्णिमेच्या फिकट चांदण्यात चंद्राकडे किमान तासभर बसून पाहावे. ऊर्जेसाठी किरणांचे सेवन. शास्त्रानुसार लंकेचा अधिपती रावण हा शरद पौर्णिमेच्या रात्री आरशाद्वारे किरण ग्रहण करत असे. प्रत्येक व्यक्तीने या रात्री किमान 30 मिनिटे थंड चांदण्यात बसावे. चांदण्या रात्री 10 ते मध्यरात्री 12च्या दरम्यान लहान कपड्यांमध्ये किंवा पातळ कपड्यांमध्ये फिरणाऱ्या व्यक्तीला ऊर्जा मिळते, ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. अशा स्थितीत लक्ष्मीचा वाढदिवस मानला जातो. लक्ष्मीला यामध्ये पाण्याचे तांबूस, मखन, दही, पान आणि बेताशे हे महत्त्वाचे मानले जातात. शरद पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पूजेच्या वेळी तुम्ही या सर्व गोष्टी देवी लक्ष्मीला अर्पण कराव्यात आणि नंतर प्रसाद म्हणून वाटाव्या. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला देवी लक्ष्मीची कृपा राहील. देवी लक्ष्मीचा वास अशा घरात असतो असे मानले जाते जिथे लोक स्वच्छता आणि स्वच्छतेने राहतात. त्यामुळे दिवाळीला लोक आपली घरे रंगवतात आणि स्वच्छ करतात. शरद पौर्णिमेपासूनच घराची साफसफाई करायला सुरुवात करावी. असे करणे शुभ मानले जाते आणि तुमच्या घरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. तर मित्रांनो, तुम्हाला
ही माहिती आवडली असेल आणि तुमच्या उपयोगी पडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी